रामकृष्ण हरी सज्जन हो, आज आपणा पुढे गात जागा नाचत जागा या विषयाचा भाग सादर करीत आहे. आपणा सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. दोन प्रकारचे कर्म असतात, एक विधी आणि दुसरा आहे निषेध. विधीचे जे कर्म आहेत म्हणजे करावेच लागतात, मग त्याच्यामध्ये काय नित्य आहेत, नैमित्तिक आहेत, स्वाभाविक आहेत. या कर्मामध्ये पाप निष्पत्ती होत नाही. पण निषेध जे कर्म आहेत की हे करू नका, खोटं बोलू नका, चोरी करू नका, मदिरापान करू नका, शिव्या देऊ नका, हे जे नका म्हणून सांगितलेलं आहे, निषेध केलेला आहे, असे जर कर्म माणसाकडून घडले तर त्या प्रत्येक कर्माचं पाप होतं आणि प्रत्येक कर्माला पापाला प्रायश्चित्त शास्त्राने सांगितलेलं आहे. पण परमार्थामध्ये गात जाणारे, नाचत जाणारे ते कुठे जातात, काय करायचं आहे, आणि सरसकट त्यांना हे सगळे पाप जे प्रायश्चित्त आहेत ना, तर इथे परमार्थ केल्यानंतर सरसकट सगळे पाप नाहीसे होतात. सरसकट हा शब्द फार महत्त्वाचा आहे. इथे अभंगामध्ये तुकोबरायांनी अवघे असं म्हटले. अवघा म्हणजे सगळे, इथे भेदभाव नाही. सरसकट आरक्षण द्या म्हणून बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला, समाजसुधारकांनी म्हणूया आपण. पण सरसकट सरकार आलं, पण सरसकट हे काय आरक्षणाचं झालं नाही आहे. पण सरसकट हा शब्द फार महत्त्वाचा आहे की सरसकट म्हणजे सगळे, भेदभाव नाही, सगळ्यांनाच द्या नाही तर सगळ्यांनाच नको, अशा अर्थाचा तो सरसकट शब्द आहे. तेव्हा तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात की बाबांनो, तुम्हाला जर सरसकट सगळे पाप घालवायचे असतील, मग ते ज्ञात असतील, अज्ञात असतील, पंचमहापातकं असतील, अनेक काही पातकं असतील, ते सरसकट सगळे पाप जर घालवायचे असतील तर काय करा तुम्ही. गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जा. कोणाचं गा आणि काय गा, कसं गा, कुठे जा. जागा म्हटले, जागा म्हणजे जागणं, झोपेतून जागं होणं. पण इथे आहे जागा म्हणजे जा, तिकडे जा. कुठे जा. अवघे जेणे पाप नासे, अवघे जेणे पाप नासे, ते हे असे पंढरीसी. अवघ पाप ज्याच्यामुळे जातं, अवघ म्हणजे सरसकट, ते हे असे पंढरीसी, ते पंढरीला आहे. काय आहे ते सावळं रूप त्या विटेवर उभा आहे, त्याच्याकडे जा. सगळे अवघे पाप तुमचे नाहीसे होतील. आणि म्हणून दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात गात जागा. पण जाताना कसं जा. गात जागा गात जा गात जा. आणि तिथे गेल्यानंतर त्या पांडुरंगाला शरणागती पत्कारा, दर्शन घ्या आणि काय मागा. प्रेम मागा विठ्ठला, गात जागा गात जागा गात जागा गात जागा. प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठलाला फक्त प्रेम मागा. हा हा हा, बाकी काही मागू नका. प्रेमामध्येच सगळं आलेलं आहे. तेव्हा प्रेम, आपण जे विषय उपभोग करतो, सगळे काही संपादन करतो, मागतो, घेतो, पैसे मागतो, हे कशा करता. हे प्रेम म्हणजे आनंद निर्माण व्हावा म्हणून. तर त्या विठ्ठलाला फक्त प्रेम मागा, कारण त्याच्याजवळ इतकं प्रेम आहे. महाराज पुढे म्हणतात अवघे सुखाचीच राशी, अवघे सुखाचीच राशी. ती सुखाची राशी आहेत, त्याच्याजवळ सुखाचे डोंगरच्या डोंगर पडलेले आहेत. असं नाही की संपलन उडारण गेलं, असं नाही होत. आणि ती राशी जी आहे तिथे, तर ती कशामुळे आली, कोणामुळे आली, तर ते पुढे महाराज म्हणतात पुंडलिकासी ओळली
गात जागा गात जागा गात जागा गात जागा. अवघी सुखाचीच राशी, सुखाच्या राशीच्या राशी आहेत पुंडलिकाशी ओळली. पुंडलिकाकडे त्या राशी आल्या आणि तिथे त्या साठवून ठेवल्यात. जो कोणी जाईल ना तिथे त्या सुखाच्या राशीतून जेवढं सुख पाहिजे तेवढं ते घेऊ शकतात. तुका म्हणे जवळी आले, पुढे वैकुंठाला जायचं, मग वैकुंठाला मिळायचं. आता महाराज म्हणले जवळ आले. तुका म्हणे जवळी आले, उभे केले समचरणी, गात जागा गात जागा गात जागा गात जागा. समचरणी उभा आहे, उभे ठेले समचरणी, आणि मग त्याच्याकडे तुम्ही गात जा. प्रेम मागा विठ्ठला, गात जागा गात जागा. ते कुठे आहे? ते हे असे पंढरीसी. कुठे आहे ती पंढरी? दुसऱ्या एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे. भीमातिरी एक वसविले नगर, त्या नगरामध्ये ती पंढरी आहे, भीमेच्या तीरावर आहे. भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी चार भोजा त्यासी, बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावा रे, खेळेया सुख देईल 20 रे. त्या भीमेच्या तीरावर नगर वसलेलं आहे, त्याचे नाव आहे पंढरपूर. नाचत जाऊ त्याच्या गावा रे, खेळिया सुख देईल 20 रे. सुख देईल 20, जन्मजन्माचा 20. असं जे पंढरी क्षेत्र आहे तिकडे जायला सांगितले, आणि गात जायला सांगितलंय, आणि नाचायला पण सांगितलंय. कीर्तनामध्ये आणि भजनामध्ये गायला सांगितलंय, कीर्तनामध्ये नाचायला सांगितलंय. ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणते, कीर्तनाचे नी नटनाचे, नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे, ऐसे केले. काही एखादेनी वैकुंठा जावे, तिही वैकुंठची केले आघवे. ऐसे नाम घोष गौरवे, धवळिले विश्व. अशी जी पंढरी, असा जो पांडुरंग, तर त्याच्याकडे जायला सांगितले. गात जा आणि नाचत जा, असा हा आपला आजचा विषय होता. सज्जनो हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी निंबराज महाराज जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.